मार्केटमधून एक्सचेंज होतात. म्हणजे मार्केटला मोठं एपीएमसी माहिती बघितलं की त्यामुळे एपीएमसी मध्ये आपण इथून पाठवलेले कॅरेट तो गाडीवाला परत आणेल आणि आपलेच कॅरेट भेटतील आपल्याला, हे तर शक्य नाही. नाही, हाच छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ना, हे नेमके शेतकऱ्याकडे आता म्हणजे आपल्याला आलं ना, त्याला एकदम सगळं समजलं, तो धाडस करतोय बघा. असं म्हणजे ज्या वेळेला अवेअरनेस सगळा वाढेल त्यावेळेस सगळ्यांनाच फायदा आहे. हो हो हो. तोपर्यंत म्हणजे ते मला खरंच तांदूळवाडीचं म्हातारीचं एवढं आवडले त्याची कन्सेप्ट ना, म्हणतात ना 50-60 इज टू मच. आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत ते, फक्त हे सर्वसामान्यांचं फळ म्हणून पोचण्यासाठी आता प्रयत्न करण्याचं गरजेचं आहे. हे सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे. मग त्यासाठी दर हे खाली आली पाहिजे. मग हे कधी येतील तर खाली, ज्या वेळेला तुमचं हे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन जास्त होईल ना त्यावेळेला. उत्पादन सर ह्याचं आता कसं आहे माहितीये, उत्पादन ह्याचं भरपूर आहे आपल्या म्हणजे ह्याच टप्प्यात. म्हणजे खटाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी लागली, त्याच्यावर लागवडी भरपूर झाली. पण मागणी पण आहेच, मागणी आहे जास्त. फक्त कसं व्यापारी दर पाडून टाकतात पूर्ण. मागणी कसं माणसं खचून जातात की लगा स्टार्टिंगला जेव्हा मी लावत होतो त्यावेळेस काहीतरी 300-350 रुपये केजी चाललेलं. कोविड नुसताच संपलेला त्यावेळेस. तेच की त्याच्या ज्यावेळी लावायच्या वेळी अपेक्षा असतात आपलं, तो हिशोब कॅल्क्युलेशन मनात करतो. आपलं 200 ने गेलं तर एवढं कमवू आपण, आणि ज्यावेळी प्रत्यक्ष फील्डवरती विकायची वेळ येते तेव्हा 50 म्हटलं की तो निम्मा होतो. म्हणून सुरुवातीला अपेक्षा धरतानाच आपण कॅल्क्युलेशन करून आपल्याला मिळतात ना पैसे, एवढं खालूनच सुरुवात करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. हो, पण बाकीच्या पिकांपेक्षा तुमचे जे नगदी पीक आहेत त्यापेक्षा हे परवडून जातं. टेन्शनच नाही ना. ऊसाला सुद्धा मेहनत करायची, त्याच्यावर कितीतरी कमी न एकदा हे केलं तर. ते तुम्ही पोल कुठून घेतली? पोल विसापूर वरून घेतले, पुशेगाव जवळ तिथून घेतले. म्हणजे तुम्ही त्यावेळेला घेताना बनवून घेतले त्यांच्या? नाही, पण बऱ्याच ठिकाणी फिरले, भरपूर ठिकाणी बघून आलोय. म्हणजे कसं आहे, ते मॅन्युफॅक्चरर आहेत, ते स्वतः बनवून दिले. आपण जे मटेरियल सांगितलं, आपण आपल्याला त्याच्या आतमध्ये तार पाहिजे होती, त्या तारीचं बनवून नाही कर, तू तुझी इच्छा आहे ना कर. आणि ती भक्कमपणे उभी राहिली, आतापर्यंत ती उभीच आहे. नाही तू कर, तुला करायचं ना अजून, हे कर. भांडवल सगळं तिने दिलं बऱ्यापैकी. म्हणजे लेबरसाठी अडचणी कधी होऊन नाही दिलं इथं. बऱ्याच गोष्टी पूर्ण मदत तिनेच केली. मग तुम्ही आता समजा हे इतर गावात राहण्याचा पर्पज काय, इथंच राहू शकता की काय? घराचं थोडस नियोजन, घर बांधायचं, छोटच बांधायचं, पण मस्त बांधायचं. ह्या शेतीच्या ह्याच्यासाठी एखादी मोठी रूम बांधायची आणि आपल्यासाठी. नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण पुन्हा एकदा एखादी प्रेरणादायी स्टोरी घेऊन तुमच्या समोर येत आहोत. कृषी उत्पादनाला हमी भाव मिळत नाही, मार्केट मिळत नाही, अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही, हे रणगाणं आपण वर्षानुवर्ष शेतकरी मंडळींच्याकडून ऐकायला मिळतंय. परंतु यातूनही एक मार्ग काढून एक फायदेशीर शेती उत्पादन कसं घेता येईल आणि आपली आर्थिक उन्नती कशी करता येईल, यासाठी आता अलीकडे एक सुखद आपल्याला आता वार्ता ह्याला बनू किंवा सुखद बातमी अशी म्हणू शकतो की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक तरुण शेतकरी उच्च शिक्षित जो आहे तो या वेगवेगळ्या प्रयोगशील शेतीकडे, जी नगदी पिकं कॅश क्रॉप ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे वळत आहे. आणि खरं तर ही आनंददायी बातमी असं म्हणता येईल. इंडियामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन प्रयोगशील जे लोक शेतकरी आहेत त्यांना शासन, केंद्र शासन असू दे, राज्य शासन असू दे, ते मोठ्या प्रमाणात एक सहाय्य करत आहे आणि त्याचा शेतकऱ्यांनी खरोखर फायदा घेतला पाहिजे. आज आपण औंध या ठिकाणी आलेलो आहोत आणि या औंध परिसरात पवारमाळा म्हणून जो शेतीचा परिसर आहे, या ठिकाणी एक अत्यंत धाडसी असा प्रयोग केलेला तरुण शेतकरी आहेत माझ्याबरोबर. सुशील रमेश रणदिवे हे ऍक्च्युली मुंबईमध्ये सहाय्यक असताना उच्च शिक्षित पण आहेत आणि त्यांनी मग धाडस करून गावची जमीन पडून राहते आणि काळ्या आईला पडून ठेवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे आई वगैरे सगळं जे कुटुंब आहे ते इथे औंधमध्ये आलं आणि त्यांनी एक शेती करायला सुरुवात केल्यापासून अगदी स्टार्टिंग पॉईंट पासूनच असे अधिक फायदेशीर उत्पन्न देणारे पीक जे ड्रॅगन फ्रूट आहे त्या शेतीपासून सुरुवात केलेली आहे. आता त्यांचा हा गेल्या 2-3 वर्षाचा जो शेतीचा प्रवास आहे की त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, मग त्यांनी या ड्रॅगन फ्रूट या पिकाचीच निवड का केली, या संदर्भात आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊया. बोला साहेब, नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि सविस्तर बोला. नमस्कार, माझं नाव सुशील रमेश रणदिवे, राहणार औंध. ही ड्रॅगन फ्रूटची शेती आपण 2022 मध्ये लावली. हे कमी आमच्या भागात पाणी कमी आहे
त्या कमी भागात कमी पाण्यात येणारं पीक म्हणून आपण हे ड्रॅगन फ्रूट निवडले. ही जम्बो रेड नावाची व्हरायटी लावली आपण. मला एक सांगा की तुम्ही ड्रॅगन फ्रूटच का निवडलं? इतर आता पारंपरिक तुमच्या आजूबाजूला जर हा परिसर बघितला, इथं ज्वारी घेतलेली आहे, कोण काय भुईमुग घेतंय किंवा अशा पद्धतीचं आहे, तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट ह्या शेतीचाच काय निवड केली? आमच्याकडे क्षेत्र कमी आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देण्यासाठी ड्रॅगन फ्रूट हा पर्याय आम्ही निवडला. ह्या पिकातून आपल्याला एक हमी भाव फिक्स भेटतो की वर्षाकाठी आपल्याला एवढे एवढे पैसे राहतात, एक फिक्स. आणि एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 वर्ष ह्याच्यात दुसरा खर्च करावा लागतो. ड्रॅगन फ्रूटची निवड करण्यापूर्वी काय अभ्यास आणि किती वेळ अभ्यास हा केला होता? काय केलं नेमकं? मी बऱ्याच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच बागा आहेत त्या फिरून आलो. कुणाकुणाकडे काय काय हे केलंय, प्रत्येकाचे प्लॉट बघितले, प्रत्येकाची लागवडीची पद्धती बघून आलो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही चांगला अभ्यास केला. आता आमचे शेतकरी बांधव म्हणतील मग ठीक आहे, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बरीच महाराष्ट्र फिरायला, एक तर आम्हाला शेतकऱ्यांना वेळ नाही आणि तेवढे पैसे खर्च करायला ताकद नाही. पण शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा सांगतो, आत्ताचा काळ जर पाहिला तर हा सोशल मीडिया असेल, हा मोबाईलचा जमाना आहे, हाय टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. तुम्हाला घर बसल्या अगदी मोबाईलवरती या सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती अगदी फुकट मिळू शकते, की त्यासाठी असं फिरायला खर्च करायलाच पाहिजे नाही. त्यांनी खर्च केला त्यावेळेला त्यांच्याकडे नव्हतं तसं सुविधा, पण तुमच्याकडे आता घर बसल्या सुविधा आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या. कुठलंही पीक करताना, कृषीमध्ये प्रगती करत असताना तुम्ही अभ्यास करा. तुमच्या मोबाईलच्या साह्यानं कृषी तज्ज्ञ तुमच्या गावोगावी फिरत असतात, त्यांच्याकडून माहिती घ्या. मग आता नेमकी सुरुवात कशी केली? कुठून रोपं आणली? काय केलं नेमकं? ही रोपं आपण सांगोल भागातून आणले. अनिल साळुंके म्हणून हे आहेत, सांगोल शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत. 27 एकरची त्यांची ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. त्यांच्याकडून आपण रोपं आणली. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला, रोपं देण्यापासून, रोपांची काळजी घेण्यापासून, स्ट्रक्चर उभं करण्यापासून, ठिबकचं कसं काय नियोजन, किती वेळ पाणी द्यायचं, ह्या सगळ्या बातम्या त्यांनी सांगितल्या आपल्याला. पूर्ण माहिती त्यांनी दिली. ते घेतल्यानंतर आपण त्यांची खतं काय द्यायची, नियोजन कसं काय करायचं, त्यांनी पूर्ण माहिती दिली आपल्याला. आणि त्यापर्यंत लागवडीपासून म्हणजे पहिली कळी निघेपर्यंत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला. म्हणजे खतं काय लागतात, कोणत्या सीझन मध्ये काय द्यायचं, पाणी किती द्यायचं, हे सगळं प्रमाण त्यांनी सांगितलं आपल्याला. आता तुमचा हा जो प्लॉट आहे मला वाटतं एक एकरचा आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला ह्या 1 एकरमध्ये साधारणतः हे सिमेंटचे पोल जे लावला ते 5 फुटी आहेत मला वाटतं. हो, 6 फुटी आहेत. तर त्याचं कसं बजेट तुम्ही काय केलं, त्याचं नियोजन कसं केलं? हे मातीमध्ये रवलेले पोल आहेत, 6 फुटी पोल आहेत. आपण 1.5 फूट खाली रवले, 10 बाय 10 वर लावलेत ते. 10 फूट रुंदी, 10 फूट लांबी. अच्छा. हा. असे टोटल आपण एक 650 पोल आहेत आपले. आणि दर 1.5 फुटावर आपण एक बांबूच्या साहाय्याने 2 रोपं लावली. अच्छा. हा. आपण इथे बघूया. हा सर. आता तुम्हाला या बाजूला तुम्ही हा जो पोल आहे, हा सर, हा जो पोल आहे, या ठिकाणी अनेक जण या चारही दिशेला रोपं लावतात. तुम्ही 2 ठिकाणी फक्त लावले आहेत. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी बहुतेक असं गोल रिंग सिमेंटची जी असते ती काही लोक वापरतात. हल्ली चौकोन रिंग सुद्धा आहे, पण तुम्ही एक लोखंडाचा तुकडा इथे टाकलेला आहे, पट्टी टाईपचा तुकडा आहे. आणि ह्याच्यावरती 2 खांबाच्या मध्ये हे सळी वापरली मोठी, जी आपण बांधकामासाठी वापरतो घरांच्या, ती सळी वापरली. नेमकं प्रयोजन काय याचं, नेमकं काय होतं ह्याच्यात? लागवडीचे सर 2 पद्धती आहेत. एक पोल प्लेट मेथड येते आणि ही ट्रिलीज मेथड बोलतात. ह्याला हाय डेन्सिटी वर आपण प्लांटेशन केलंय. ह्याच्यात एकरी 6000 रुपये बसतात आणि पोल प्लेट मध्ये आपल्याला एकरी 2800 रुपये बसतात. ह्याच्यात हाय डेन्सिटीमुळे तुम्हाला जे शेतीतून जे उत्पादन भेटतं ह्याच्यातून हे जास्त भेटतं. म्हणजे तुमची रोपं जवळ आल्यामुळे जास्त डबल रोपं झाली. तुम्हाला जे उत्पादन आहे ते त्या मेथड पेक्षा ह्याच्यात जास्त भेटतं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही असं सांगितलं की बाबा ती रिंग नसेल किंवा ही सळी वापरण्याचा फायदा काय, किंवा ते इझिली असं ह्या खाली पसरलं जातं, हाताने काढताना ज्यावेळी काढते वेळी ते सोपं जातं. हो, बरोबर. आता हे जशी रोपाची वाढ होते तसे तुम्हाला बांधावं लागतं. ह्यासाठी तुम्ही आता हे का वापरलंय? म्हणजे सर ते तुम्ही नॉर्मल जे सुत्री वापरली तर ते खारुट्या किंवा इकडचे प्राणी सोडून घेऊन जातात, काढून.
मग ते साड्या वगैरे बांधल्या तर ते हे तुम्ही नायलॉनचे दोरे वापरले तर ते झाड कसतं बरोबर. आणि साडी कशी जसं ते हे फुगेल. हा, इथे बघू शकता म्हणजे तुम्हाला कसायचा फारसा प्रयत्न आहे. इथे थोडंसं कसलंय, पण या दोन्ही ठिकाणी कसलं. आणि हे फुकट मिळणार आहे. घरच्या जुन्या ज्या साड्या आहेत, शेतकऱ्यांनी हे लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. त्यांनी चांगलं डोकं वापरून केलेलं आहे की घरच्या साड्या आहेत, ही अशी पट्टी टाईप जर मोठी पट्टी टाईप तुम्ही जर त्याचे तुकडे काढले आणि ते बांधले तर झाडालाही त्याच्यापासून नुकसान नाही आणि खर्चही कुठला नाही. एक चांगली कल्पना यांची आवडली आपल्याला ही. आता मला सांगा, ज्यावेळी लागण केली ह्या रोपांची, तुम्ही लागण केली त्यावेळेला जमिनी आतमध्ये पोद रवल्यानंतर तुम्हाला रोपं लागवायचे, तत्पूर्वी नेमकी मशागतीचं काय स्वरूप राहिलंय? आपण याच्यात 8 ट्रॉल्या शेणखत टाकलं सर, एक डंपर मळी टाकली, हे चांगलं कालवून एक डेपो मारून आपण त्याला हातरून घेतलं बेडवरती. बेड हा 4.5 फुटाचा आहे. हा. त्यानंतर आपण रोपं लावायला चालू केली. खांब आधीच रवलेले होते. खांब रवल्यानंतर आधी पण आपण शेणखत भरून घेतलं, त्यानंतर खांब उभे केले. खांब उभे करून परत ते माती चढवत गेलो. बेड जसं नरम झाले तसे आपण काट्या लावून एका काठीला 2 रोपं लावली आपण. अच्छा, माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही ह्या खांबाला ज्यावेळी रोप लावलंय, खड्डा किती? खांब 1.5 फूट आत गेलाय, पण जो रोप लावला आपण 4 बोट खाली आपण रोप लावले फक्त. म्हणजे नाही, मला जे खत वगैरे तुम्ही मळी वगैरे टाकली ती ज्या पोलला जो खड्डा नाही तेव्हा नाही टाकले, आपण वरती टाकले. याच्यामुळे खाली पोल जमीन गाडल्यानंतर ते खत टाकलं. पण खड्डा होताच ना त्याच्यामध्ये, थोडीशी भर होती. आपण थोडासा खड्डा करायचा पोल रवल्यानंतर पोलच्या बाजूलाच, वरच्या बाजूला, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 5-6 इंच 4 इंच या पद्धतीने ते खत असं ते जमिनीमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे रोप लावायचं. आता ह्यांनी 2 दिशेला रोप लावलं हे फक्त लक्षात घ्या, कारण त्यांची वरची पुढची जी रचना आहे, ही सळई असेल किंवा हा जो तुकडा लोखंडाचा आहे त्यानुसार त्यांनी 2 रोपं लावले. त्यांचं म्हणणं की जर साईडला असेल तर एका बाजूलाच ती रोपं ही काढले जातात ते, आणि फ्रुटिंग ज्यावेळेला हार्वेस्टिंग करायच्या वेळेला ते सोपं जातं, हातानं काढता येतं ते. आणि जर ती चौकोन वगैरे किंवा रिंग वापरली तर त्याला ते वरच्या बाजूला जे फ्रुटिंग होतं वर असं ते काढताना तुम्हाला खूप अडचणीचं होतं. म्हणून ही पद्धत सोपी आहे. आणि अशा पद्धतीनं पण आता हे शेतकऱ्यांना थोडंसं महाग जाणार ना ते. हो, ह्याच्यामध्ये तुम्ही साधा L चॅनल वापरू शकता, तुम्ही 8 गेजची GI तार वापरू शकता. ह्याच्यात म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चावर शेतकरी आपल्या. पण तुम्ही ह्याच्याऐवजी तार वापरली GI, ठीक आहे, पण हे लोखंड तर तुम्हाला इथे घालावंच लागणार. नाही, L चॅनल येतो सर एक, तो वापरू शकता तुम्ही. तो कशाचा असतो? लोखंडीच येतो, पण L चॅनल येतो, हा C चॅनल आहे. त्याचा काय वजनाचा काय नाही. म्हणजे एकंदरीत 20-25 वर्ष ही तुमची बाग राहणार आहे. त्या गोष्टीचा विचार करून वन टाइम इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, पण ती सुरक्षित असली पाहिजे खर्च केला. आणि पुढे काय जास्त ताण देणं, बोजामध्ये फ्रुटिंगच्या ते जे काय तुम्ही तार लावली वगैरे तर खाली येते, परत ते काम करायला लागू नये याचा विचार करून त्यांनी, लॉंग लाईफचा विचार करून त्यांनी हे जे मजबूत करून घेतलेलं आहे, एक चांगली गोष्ट आहे. आता दोन्ही बाजूला ड्रिप केलेलं, बरोबर, म्हणजे पाण्याचाही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक घेतलं होतं का? नाही सर, नाही. बरं, ते का नाही घेतलं? काय त्याचा उद्देश काय होता? आंतरपिकामुळे कसं होतं सर, जे तुम्ही आंतरपीक घेणार ह्याच्यावरचे रोग त्याच्यावर जातात. अच्छा, म्हणजे ह्याच्यावरती, ह्या पिकावरती कीड, म्हणजे कुठलंही तुम्ही पीक घेतलं तर ह्याच्यावरची कीड आहे ती तुमच्या ह्या रोपांवरती जाऊन ह्याचं नुकसान होऊ शकतं. आणि मला एका शेतकऱ्यांना असं सांगितलं की बाबा ह्याच्यावरती समजा मी सोयाबीन घेऊन प्रयत्न केला तर माझ्या हेक्टरमध्ये सोयाबीनचा दर पाहता तर त्याचं जो उत्पन्न आलं त्याच्यापेक्षा ह्याच्या डबल मला ह्याच्यात उत्पन्न मिळालं, तर मग रोगराईचा धोका का पत्करायचा, त्यापेक्षा हे मोकळं ठेवा. बरं, आता इथे जे गवत वगैरे येणार आहे, तण येणार आहे, तर ह्यासाठी काय करता तुम्ही उपाय? आपण भांगलून घेतो, बेडच्या जवळचं भांगलून घेतो आणि बाकी पूर्ण जागेत आपण मध्ये तणनाशक मारतो. अच्छा, तणनाशक मारल्यानंतर इकडे काय नाही, फुल वगैरे वापरता का? हा, पुढे कॅप लावून आपण तणनाशक मारून घेतो याच्यामध्ये. आता तुमची लागण झाल्यानंतर जे खताचे डोस आहेत किंवा नेमकं काय प्रकारची खतं आणि किती अंतरानं तुम्ही देता ती? सुरुवातीला आपण 19-19 12-61 ही वॉटर सोलेबल देतो. त्यानंतर ज्यावेळेस फ्रुटिंगचा टाइम येतो त्यावेळेस 0-52-34 हे आपण फवारणी आणि खालून ड्रिपनी सोडून देतो. बाकी आमचे मित्र आहेत रत्नजित मगर, कृषीचं दुकान आहे त्यांचं, ते बऱ्यापैकी आपल्याला खताची माहिती देतात. कुठल्या? ते औंधमध्ये. मला एक सांगा साहेब, एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं
हा सर. की नाही मला मी देतोय ते कस्टमरला देणार जे आहे फ्रुटिंग. हा. साहेब, एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की नाही मला लोकांना जे मी आता हे फ्रुट्स देणार आहोत, कस्टमरला देणार आहोत, तर त्यांना विषमुक्तच गेलं पाहिजे आणि त्याचा अट्टास असेल की नाही मला ही सगळी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे ती मला सेंद्रिय खतं वगैरे जे असतील किंवा जी नैसर्गिक शेती त्या पद्धतीने करायची आहे, तर त्यासाठी ते करू शकतील. करू शकतात, पूर्ण करू शकतात. मग उत्पादन काय फारसा नाही फरक पडत एवढा. ठीक आहे. आता म्हणजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं? पाणी आपली विहीर आहे, विहिरीतून आपण ठिबकनी पाणी देतो यांना. म्हणजे उन्हाळ्यात त्याचे 3 महिने पाणी आपण ह्याच्यामध्ये बुरशीचा अटॅक येतो. सनबर्निंग हा मोठा रोग आहे यामध्ये. बाकी ह्याच्यात मेजर असे रोग काही नाही. सनबर्निंग म्हणजे उन्हाळ्यात जर का शेतकऱ्याकडून जर का पाणी जास्त झालं तर हे झाडाला पिवळे चट्टे पडतात आणि झाड सडायला चालू होतं. उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त झालं एक तो आजार आहे. आणि जेव्हा तुमची फ्रुटिंग तुटून जाईल किंवा तुम्ही छाटणी करताल त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशक मारावं लागतं. किंवा तुम्ही ट्रायकोडर्मा सुडोमोनास जर का तुम्ही ड्रिपनी दिलं किंवा फवारणी जरी केली, जे तुम्ही गुड बॅक्टेरिया बोलता झाडांसाठी, त्याची फवारणी केली तर तुम्हाला रोगराई ही याच्यात येत नाही जास्त. म्हणजे ह्याच्यात मुख्य दोनच आजार, एक सनबर्निंग आणि एक बुरशी. मार्केटचा ह्याच्यामध्ये फार टेन्शनचं काही चिंता शेतकऱ्यांची गरज नाही. आता मला एक थोडक्यात सांगा की 1 एकरच्या हिशोबानं ह्याचं गणित, खर्चाचं आणि उत्पन्नाचं नेमकं गणित सांगा थोडक्यात. तुम्हाला एकरी 7 लाखापासून ते 12 लाखापर्यंत पहिल्या वर्षी खर्च जातो. म्हणजे साधारणतः 1 एकर मध्ये हे पोल किती बसतील तुम्हाला? हे ह्याच्यात जी पहिली मेथड सांगितली पोल प्लेट वाली, तुम्ही केलेले मेथडचं सांगा. ह्या मेथड मध्ये आपले 750 पोल बसलेत एका एकरामध्ये. 750 700 पोल लागतात. 750 पोल बसलेत. 16 mm चे बार टाकलेत आपण दोन्ही बाजूला. 1.5 फुटावर रोप आहेत आपली. आता त्या बारच्या ऐवजी तुम्ही ती तार सुद्धा वापरू शकता. तार पण वापरू शकतात. पण तुम्हाला सरासरी एकरी 10 ते 10.5 लाख रुपये खर्च येतो पहिल्या वर्षी. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 3 टन 3.5 टन माल निघतो दुसऱ्या वर्षी. आणि तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला 15 टनापर्यंत माल निघतो. 15 ते 20 वर्ष. आता तुमच्या पहिल्या वर्षाचं गणित थोडक्यात सांगा की एवढा खर्च केला यासाठी आणि मला एवढं आलं उत्पन्न आलं. पहिल्या वर्षी आपल्याला 3.5 टन माल निघाला. तो आपला 180 रुपयापासून ते लोएस्ट रेट आपल्याला 90 रुपये भेटलेला पहिल्या वर्षी. तरी आपल्याला पहिल्या वर्षी 3.5 ते 4 लाख रुपये राहिलेले. दुसऱ्या वर्षी आपल्याला 8 ते 8.5 टन माल निघाला आपला. थोडीशी गडबड झाली आमची, त्यामुळे माल निघाला नाही जास्त. त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून आपल्याला 20 ते 22 टन माल निघतो याच्यातून. 22 टन जरी पकडला आपण माल तरी तुम्हाला एक सरासरी पूर्ण म्हणजे सीझनचा जो एव्हरेज आहे तुम्हाला 75 ते 80 रुपये हातात राहतात पूर्ण खर्च जाऊन तुम्हाला. तरी तुम्हाला सरासरी 15 ते 20 लाख रुपये याच्यात 18-20 लाख तुम्हाला मिळायलाच पाहिजे. शेतकरी बांधवांनो, भारतामध्ये आज ड्रॅगन शेतीची तुमची जी लागवड आहे, शेतकरी ते जास्त तरुण शेतकरी याच्यात उतरलाय करत आहे. तर एकूण जर आर्थिक गणित बघितलं तर भारतामध्ये आजही जवळपास तुमच्या 3,500 हेक्टरवरती ही ड्रॅगन फ्रूटची शेती आता केली जाते आणि ह्याच्यात वाढ होणं गरजेचं आहे आणि त्याला शेतकऱ्यांना खूप नफादायी हे पीक आहे. त्याचं कारण असं आहे की आजही जवळ 125 ते 150 कोटीचं आयात मूल्य दिलं जातं. कारण आपल्या भारतामध्ये जवळपास 15 ते 20 हजार टनाची मागणी असते. उत्पन्न कमी आहे आणि मागणी जास्त आहे. त्याचा विचार करता ही आयात होते आणि त्याच्यावरती जवळजवळ 150 कोटी तुम्हाला खर्च आयात मूल्य जातं. तर भविष्याचा विचार करता ड्रॅगन शेती अत्यंत फायदेशीर आहे. कमी मेहनत, पाण्याचं नियोजन सुद्धा पाणी कमी आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि तरुण शेतकरी आता तर येतोयच, आणखी त्याच्यामध्ये वाढ झाली तर आपल्या मागणी तसा आपण पुरवठा इथे करू शकू आणि शेतकऱ्यांना जसं घराघरात हे फळ कसं नेता येईल आपल्याला, त्यासाठी दर कमी होणे गरजेचं आहे. आणि जर सर्वांनी जर ह्या शेतीत जास्त मोठ्या संख्येने उतरलं गेलं तर दर कमी येतील. सर्वसामान्य घरातला माणूस ज्यावेळी ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी खाऊ लागेल त्यावेळेला उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फायदेशीर होणार आहे आणि कस्टमरला सुद्धा फायदेशीर होणार आहे. शेतकरी मंडळी, आता आम्ही हे कृषीच्या ज्यावेळी स्टोरी प्रेरणादायी स्टोरी करत फिरतो आहोत तेव्हा एक अनुभव आला की कोणतंही उत्पादन घ्या जे तुम्हाला फायदेशीर पडेल असं उत्पादन घ्या. ह्यासाठी जे मनुष्यबळ लागते आता सगळीकडे लेबर पुरवठा होणं अवघड आहे. इथून पुढे तर आणखीन ही परिस्थिती भयावह होऊ शकते. तर ज्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे
जर अशी असेल तर शेतीसाठी ती उत्तम आहे. एक तर सगळे एक दिलानं राहू शकतात आणि शेतीसाठी हे खूप फायदेशीर होतंय असं आम्ही बघितलं. अंकेश्वरमध्ये भाऊभाऊ असतील, चुलते मंडळी असेल, ती एकत्र तुम्ही शेती कराल तर ती शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरत असे दिसून आले आहेत. आता ह्या रणदिवे साहेबांना हे मुंबई सोडून इथे आले, शेती करायचा विचार केला, ती आधुनिक पद्धतीची शेती, पैसे मिळवून देणार क्रॉप्स त्यांनी ड्रॅगन फ्रूटसाठी केलंय. त्यांना खरं त्यांना जे सहकार्य किंवा प्रेरणा जी मिळाली, आर्थिक बळ मिळालं, त्यांचं हे एक मजबूत वाटचाल जी सुरू झाली ती त्यांच्या मातोश्री यांच्याकडून आहे. त्यांना खूप सहाय्य झालं ते यांचं. काय सांगाल तुम्ही? मी एवढंच म्हणेन की पोराने ही लास्टपर्यंत चालू नाही. त्यावेळी ज्यावेळी म्हटले ड्रॅगनची शेती करायची मला, त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला नाही बाबा एवढा खर्च होतोय, हे उत्पन्न निघेल का, असं काही भीती वाटली नाही का तुम्हाला? आता त्याची इच्छा होती तर नाही म्हणला काय, मला अख्ख्या गावाच्या वेगळंच करायचंय. म्हणजे बघा, घरातल्या माणसांचं, मग ते घरातले असतील, भाऊ असतील, चुलते गावात असतील, नाही असलं मला करून दाखवायचंय. राईट. याचं जर तुम्हाला बळ मिळालं, ताकद मिळाली तर तुम्हाला एक मोठी प्रेरणा मिळते. सहकार्य तर कर म्हणलं. म्हणजे ह्यांचं पाठबळ मिळालं, त्यामुळे हे एवढा धाडसी प्रयोग करू शकले. आणि अजूनही यांची शेती आजूबाजूला आहे. एकाचा हा प्लॉट ड्रॅगन फ्रूटचा सोडला तर कलिंगडची सुद्धा शेती आहे. आणि इकडच्या शेतात काय केलंय, कांदे ज्वारी वगैरे आहे. तर आणखीन धाडसी प्रयोग करायचे आणि जास्तीत जास्त उन्नती कशी साधायची हे यांच्याकडून खरं तर शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला काय हरकत नाही. पाण्याच्या सोयीसाठी काही विहीर आहे म्हटलं, विहिरेला पाणी भरपूर आहे. हा, ठीक आहे. तर शेतकऱ्यांनी यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्यावी आणि ड्रॅगन शेतीकडे वळायला काही हरकत नाही. आज एवढंच. धन्यवाद.